This is our 10th lecture on the topic, that is chapter number 15, structure of atoms and nuclei. And today we are discussing 3 or 4 topics, out of which the first topic is half-life period of a radioactive sample. The half-life period means what? It is the time in which half of the radioactive sample get disintegrated. त्या पूर्ण सॅम्पलपैकी अर्धा सॅम्पल ज्यावेळेस डिसइंटिग्रेट होईल त्यावेळेस जो टाईम लागेल त्या टाईमला काय म्हणायचं, हाफ लाईफ पिरियड. मग आता सॅम्पल हा शब्द वापरायच्या ऐवजी मी नंबर ऑफ ॲटम्स असं जर म्हटलं तर, इफ आय कन्सिडर नंबर ऑफ ॲटम्स, देन हाऊ यू विल डिफाईन द टाईम रिक्वायर्ड फॉर disintegration of half the number of atoms of a radioactive substance. That time is called half life period of that radioactive sample or of that substance. Okay, half life period मध्ये अर्धा सबस्टन्स डिसइंटिग्रेट होतो. डिसइंटिग्रेट होतो म्हणजे काय, तर त्या सबस्टन्सचे अर्धे ॲटम्स हे दुसऱ्या सबस्टन्सच्या ॲटममध्ये कन्वर्ट होतात आणि अर्धे त्याच सबस्टन्सचे ॲटम म्हणून राहतात. पॉईंट व्यवस्थित लक्षात. डिसइंटिग्रेट होतात म्हणजे गायब नाही होत ते, तर ते एका सबस्टन्सच्या ॲटममधनं दुसऱ्या सबस्टन्सच्या ॲटममध्ये कन्वर्ट होतात, कारण की त्यांनी अल्फा पार्टिकल किंवा बीटा पार्टिकल किंवा गॅमा रेज इमिट केलेले असतील, त्यामुळे त्यांचं कन्वर्शन दुसऱ्या सबस्टन्सच्या ॲटममध्ये होतं. ओके, सो द डेफिनेशन फॉर हाफ लाईफ पिरियड, द टाईम इन विच हाफ ऑफ द रेडिओ सॅम्पल, यू कॅन कॉल इट एज हाफ ऑफ द रेडिओ ॲटम्स. ॲटम्स हा शब्द वापरा किंवा सॅम्पल हा शब्द वापरा, वन अँड द सेम. गेट डिसइंटिग्रेटेड इज कॉल्ड हाफ लाईफ पिरियड. मग हाफ लाईफ पिरियडमध्ये जे ओरिजिनल नंबर ऑफ ॲटम्स होते त्याच्या अर्धे शिल्लक राहतील. ओके, पॉईंट झाला क्लिअर. हाफ लाईफ पिरियडला मी रिप्रेझेंट करतोय टी हाफ या सिम्बॉलनी. सो ॲज पर लॉ ऑफ रेडिओएक्टिव्ह डीके लॉनुसार आपल्याला काय माहिती, एन टी म्हणजे टी एवढ्या टाईम नंतर शिल्लक राहिलेले नंबर ऑफ ॲटम्स, बरोबर आहे. एन टी मीन्स नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आफ्टर टाईम टी of that substance. N0 is the initial number of atoms of that substance. N0 एवढे पहिले नंबर ऑफ ॲटम्स होते, थोड्या वेळानंतर त्यातले काही डिसइंटिग्रेट होतील आणि शिल्लक किती राहतील, तर NT. सो NT आर द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आफ्टर टाइम T. N0 was the initial number of atoms of that substance. E raised to power minus lambda T. Lambda is called decay constant. T is the time interval. Okay, all these things you know. Now we are considering time interval that is equal to half life period. आपण टाइम इंटरवल घेतोय हाफ लाईफ पिरियड एवढा, म्हणजेच स्मॉल टी घ्यायचं आहे आपल्याला, टी हाफ एवढा. सो टेक टी इज इक्वल टी हाफ. देन एन टी म्हणजे शिल्लक राहिलेले, द रिमेनिंग नंबर ऑफ ॲटम्स विल बी हाऊ मच, द रिमेनिंग नंबर ऑफ ॲटम्स विल बी हाफ ऑफ द इनिशियल नंबर ऑफ ॲटम्स, मीन्स N0/2. सो पुट दिस टू व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन. So in place of NT, I am placing N0/2. So it is equal to N0 e raised to power minus lambda, and in place of T, I am writing T half, means half life period. Okay, this N0 get cancel. We get half is equal to e raised to power minus lambda T half. आहे बरोबर. हा e raised to power मायनस आहे त्याला मी प्लस करतो. सो हाफ इज इक्वल टू 1/e raised to power लॅम्बडा इंटू टी हाफ आहे बरोबर. 1/2 आणि 1/e raised to power म्हणजेच e raised to power लॅम्बडा टी हाफ इज इक्वल टू 2. बरोबर आहे का. 1 दिस थिंग इज इक्वल टू 1 दिस थिंग, मीन्स both these things are equal. किंवा shift this to this side, shift this to this side, one and the same thing. असं म्हणा किंवा असं म्हणा, उत्तर आपल्याला तेच मिळणार आहे. सो e raised to power lambda t/2, sorry t half is equal to 2. Now I have to reduce this e. हा e काढून टाकायचं मला. For reducing that e, so lambda t half is equal to log base to e of 2. हा इथनं जर ई आपण काढून टाकला तर इकडे लॉग बेस टू ई इंट्रोड्यूस होतो. हा तुमच्या मॅथमॅटिक्समधला आहे, तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये ते माहिती असेल, त्याच्याबद्दल मी डिस्कस नाही करत. नाव लुक ॲट दिस. लॉग बेस टू ई ऑफ 2 मीन्स कन्वर्ट दिस लॉग बेस टू ई इंटू लॉग बेस टू 10.
So it is 2.303 log base to 10 of 2. So it is 2.303 into log base to 10 of 2 किती असतो 0.3010. Multiply this, you will get 0.693. So lambda into t half is equal to 0.693. Okay, so 0.693 या दोघांचा प्रोडक्ट आला. I have to find t half. So t half becomes 0.693 upon the decay constant, that is lambda. So this is the expression for half life period of a radioactive sample. एवढा त्या रेडिओएक्टिव्ह सॅम्पलचा हाफ लाईफ पिरियड असेल. इट डिपेंड्स ऑन द डिके कॉन्स्टंट अँड डिके कॉन्स्टंट इज डिफरंट फॉर डिफरंट सबस्टन्सेस. हा डिके कॉन्स्टंट वेगवेगळ्या सबस्टन्ससाठी वेगवेगळा असतो. ॲज दिस डिके कॉन्स्टंट डिफर सबस्टन्स टू सबस्टन्स, सो वी कॅन से दॅट हाफ लाईफ पिरियड ऑफ रेडिओएक्टिव्ह सॅम्पल इज डिफरंट फॉर डिफरंट सबस्टन्सेस. म्हणजे हाफ लाईफ पिरियड पण काय असेल वेगवेगळ्या सबस्टन्सचा वेगवेगळा असेल. ओके, एवढं सगळा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा. टी हाफ म्हणजे हाफ लाईफ पिरियड इज इक्वल टू 0.693 अपॉन द डिके कॉन्स्टंट अपॉन लॅम्बडा. काय केलं सांगा पटकन. डिफाईन हाफ लाईफ पिरियड अँड ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर इट असा 3 मार्काचा प्रश्न येतो. आता इथे डेफिनेशन लिहिली आपण. मग डीके लॉचा वापर करायचा आहे. ॲज पर द डीके लॉ एन टी इज इक्वल टू एन 0 ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी. पुढे काय केलं आपण टाईम इंटरवल कन्सिडर केला किती हाफ ऑफ लाईफ, म्हणून टीच्या वेळी टी हाफ घेतला आपण. आणि हाफ लाईफ पिरियडमध्ये नंबर ऑफ आयटम्स किती शिल्लक राहतील तर ते असेल n0/2 इनिशियलच्या हाफ. सो n0/2 एन टीच्या ऐवजी n0/2 टाकला आपण. सो एन टीच्या ऐवजी n0/2 इज इक्वल टू हा n0 ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा आणि टीच्या ऐवजी टी हाफ. n0 कॅन्सल झाला. सो 1/2 इज इक्वल टू ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी हाफ. म्हणजेच 1/2 इज इक्वल टू 1 अपॉन ई रेस्ट टू पॉवर लॅम्बडा टी हाफ. सो ई रेस्ट टू पॉवर लॅम्बडा टी हाफ इज इक्वल टू 2. सो लॅम्बडा इंटू टी हाफ इज इक्वल टू लॉग बेस टू ई ऑफ 2. कन्वर्ट दिस लॉग बेस टू ई इंटू लॉग बेस टू 10. लॉग बेस टू ईचं कन्वर्शन लॉग बेस टू 10 करताना 2.303 ने मल्टिप्लाय करावं लागतं. सो 2.303 इंटू लॉग बेस टू 10 ऑफ 2. सो 2.303 इंटू लॉग बेस टू 10 ऑफ 2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. लॉग 2 ची व्हॅल्यू प्रत्येकाला माहिती आहे 0.3010. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 0.693 आलं. सो लॅम्बडा इंटू टी हाफ इज इक्वल टू 0.693. सो टी हाफ विल बी इक्वल टू 0.693 अपॉन लॅम्बडा. अँड दिस इज एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ पिरियड. एकदम सोपं आहे, काहीच कठीण त्याच्यामध्ये नाही. फक्त तुम्हाला डेफिनेशन पाठ करावी लागेल. डेफिनेशन पाठच पाहिजे आणि डीके लॉचं मॅथमॅटिकल फॉर्म माहिती पाहिजे. बाकी मग सगळं सोपं आहे. द सेकंड कॉन्सेप्ट इज ॲव्हरेज लाईफ. आता व्यवस्थित लक्ष ठेवा. इफ यू कन्सिडर अ रेडिओएक्टिव्ह सॅम्पल, से इट कन्सिस्ट ऑफ 100 atoms. Out of these 100 atoms, all the 100 atoms do not get simultaneously disintegrated. One atom get disintegrated, then another, then another, then another, and so on. हळूहळू यांची संख्या कमी कमी होत जाईल. टी हाफमध्ये ते होतील 50, पुढच्या टी हाफमध्ये ते होतील 25, पुढच्या टी हाफमध्ये ते होतील 12.5 अँड सो ऑन. सो फॉर disintegration of total 100 atoms, how much time will be required? सगळेचे सगळे 100 ॲटम डिसइंटिग्रेट होण्यासाठी किती वेळ लागेल? आपण एक्सपोनेन्शियल नेचर बघितलं होतं, डीके लॉ आठवतो? तर इट विल टेक इनफायनाईट टाईम. सगळेचे सगळे ॲटम डिसइंटिग्रेट होण्यासाठी इनफायनाईट टाईम लागेल. मग आता आपल्याला या सगळ्या ॲटम्सचा, मग एखादा ॲटम 10 सेकंदाचा डिसइंटिग्रेट होईल, दुसरा ॲटम 50 सेकंदानंतर डिसइंटिग्रेट झालेला असेल, कदाचित 5वा ॲटम 5 वर्षानंतर डिसइंटिग्रेट झालेला असेल, कदाचित 10वा ॲटम 25 वर्षानंतर डिसइंटिग्रेट झाला असेल. अशी वेगवेगळी लाईफ वेगवेगळ्या ॲटमची असेल, बरोबर आहे? म्हणजे यांची या 100 ॲटमचा विचार जर करसाल तर 0 to इन्फिनिटी एवढा त्यांचा लाईफ स्पॅन आहे.
या 100 ॲटमचा. त्यातला पहिला ॲटम कदाचित 2 दिवसामध्ये डिसिंटिग्रेट होईल, दुसरा ॲटम कदाचित 10 दिवसात डिसिंटिग्रेट होईल, तिसरा ॲटम कदाचित 4 वर्षानंतर डिसिंटिग्रेट होईल, पाचवा ॲटम कदाचित 50 वर्षानंतर डिसिंटिग्रेट होईल अँड सो ऑन. म्हणजे वेगवेगळ्या ॲटमचं लाईफ वेगवेगळं आहे. वी हॅव टू फाइंड द ॲव्हरेज लाईफ ऑफ ऑल these substance or all these molecules or all these atoms. या सगळ्यांचं ॲव्हरेज लाईफ आपल्याला काढायचं आहे. ओके, नाव लुक व्हॉट आय कन्सिडर. लेट N0 काय असतात N0? these are the initial number of atoms. okay, NT it is number of atoms remain after time t. आफ्टर टाइम t काही ॲटम डिसिंटिग्रेट होतील आणि शिल्लक किती राहतील NT असं आपण बघितलं होतं. सो दॅट द रिलेशन बिटवीन दिस टू इज NT इज इक्वल टू N0 e raised to power मायनस लॅम्बडा t. डीके लॉनुसार हे स्टेटमेंट आपल्याला लिहिता येतं. बरोबर आहे. NT एवढे नंबर ऑफ ॲटम्स शिल्लक असतील t एवढ्या टाईम नंतर. ठीक आहे. नाउ लेट अस कन्सिडर dN बी द नंबर ऑफ ॲटम्स डिसिंटिग्रेटेड आफ्टर टाइम स्मॉल t. स्मॉल t एवढ्या वेळेनंतर dN नंबर ऑफ ॲटम्स डिसिंटिग्रेट झालेले. आणि ते डिसिंटिग्रेट झाले dt एवढ्या टाइम इंटरवलमध्ये. सो इन शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइम से dt द नंबर ऑफ ॲटम्स डिसिंटिग्रेट इज से dN. मग आता आपल्याजवळ फॉर्म्युला आहे dN बाय dt इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे लिहिला आहे आपण. फॉर्म्युला तयार केला आहे मागच्या पिरियडमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये. सो dN बाय dt इज इक्वल टू लॅम्बडा NT. बरोबर आहे का. द नंबर ऑफ ॲटम्स डिसिंटिग्रेटेड पर युनिट टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. हे आपल्याला माहिती आहे स्टेटमेंट. मग त्या इन्स्टंटला म्हणजे t एवढ्या टाईम नंतर किती ॲटम शिल्लक आहेत NT. मग त्याच्यानंतर ॲटम्स डिसिंटिग्रेट होत आहेत dN एवढे. सो dN बाय dt म्हणजे रेट ऑफ डिसिंटिग्रेशन त्यावेळेस किती असेल तर तो असेल लॅम्बडा टाइम्स NT. मीन्स लॅम्बडा टाइम्स NTच्या ऐवजी N0 e raised to power मायनस लॅम्बडा t मला लिहिता येतं. सो वी गेट dN मीन्स नंबर ऑफ ॲटम्स डिसिंटिग्रेटेड. हा dt मी तिकडे ट्रान्सफर करतोय. सो लॅम्बडा N0 e raised to power मायनस लॅम्बडा t dt. एवढे नंबर ऑफ ॲटम्स त्या ठिकाणी डिसिंटिग्रेट होतील इन टाइम. हाऊ मच टाइम dt. इन टाइम dt दीज नंबर ऑफ ॲटम्स विल गेट डिसिंटिग्रेट. बघा आता हे जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत हे नंबर ऑफ ॲटम्स किती वेळासाठी तिथे अस्तित्वात होते. फॉर हाऊ मच टाइम इंटरवल दीज नंबर ऑफ ॲटम्स मीन्स NT नंबर ऑफ ॲटम्स वेअर प्रेझेंट अप टू टाइम t. एवढ्या टाईमपर्यंत एवढे ॲटम्स होते NT. म्हणजेच जे ॲटम डिसिंटिग्रेट झाले त्यांचा विचार न करता आपण या NT नंबर ऑफ ॲटम्सचा विचार करू. तर एवढे नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट t एवढ्या टाईमनंतर. त्याच्यानंतर हे डिसिंटिग्रेट होतं dN. सो दिस नंबर ऑफ ॲटम्स मीन्स dN नंबर ऑफ ॲटम्स वेअर प्रेझेंट अप टू टाइम t. म्हणजे t एवढ्या टाईमपर्यंत एवढे नंबर ऑफ ॲटम्स आहेतच. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ते डिसिंटिग्रेट होणार आहेत. सो व्हॉट वी कॅन राईट एवढे नंबर ऑफ ॲटम्स आपल्याजवळ प्रेझेंट आहेत त्यांचा लाईफ t एवढा आहेच. ओके, हा पॉईंट क्लिअर झाला. पुन्हा एकदा लक्ष द्या, महत्त्वाचा पॉईंट होतो की नंबर ऑफ ॲटम्स एवढेच का बरं घ्यायचे. तर आता t एवढ्या टाईम नंतर एवढे नंबर ऑफ ॲटम्स डिसिंटिग्रेट होऊन राहिले. याचा अर्थ t एवढ्या टाईमपर्यंत एवढे ॲटम होतेच पहिले. त्यांची लाईफ तेवढी होतीच, त्यामुळे ती त्यांची लाईफ आहेच. मग आता या नंबर ऑफ ॲटम्सचं
लाईफ आपल्याला कसं काढता येईल. नाव टू फाइंड ॲव्हरेज लाईफ ऑफ ईच ॲटम. आता लक्ष ठेवा, these dn number of atoms are present up to time t. t या टाईमपर्यंत सगळे प्रेझेंट होते, म्हणजे त्यांचा लाईफ स्पॅन t एवढा आहेच. सो टोटल लाईफ ऑफ दीज dn ॲटम्स अपॉन टोटल नंबर ऑफ ॲटम्स. असा जर मी रेशो घेतला तर मला काय मिळेल. व्हॉट आय विल गेट. टोटल लाईफ ऑफ dn ॲटम्स. dn ॲटम्सचं पूर्ण लाईफ, एकाचं आयुष्य किती आहे. वन ॲटम हॅज लाईफ t सेकंड और t, इट मे बी सेकंड, इट मे बी अवर्स, इट मे बी इयर्स अँड सो ऑन. ईच ॲटम हॅज लाईफ t. सो dn ॲटम्स विल हॅव लाईफ हाऊ मच. dn इंटू t अपॉन, हे झालं टोटल लाईफ. dn ॲटम्सचं इट इज डिवायडेड बाय नंबर ऑफ ॲटम्स. टोटल नंबर ऑफ ॲटम्स मीन्स n0. n0ने का डिवाइड करायचं. ही टोटल लाईफला मी टोटल नंबर ऑफ ॲटम्सने डिवाइड केलं, काय मिळेल. टोटल लाईफला टोटल नंबर ऑफ ॲटम्सने डिवाइड केलं, काय मिळेल. सो आय गेट ॲव्हरेज लाईफ. So average life is the number of atoms disintegrated after time t into its life t upon number of atoms actual or initial. So dn, place the value of dn. dn is lambda n0 e raised to power minus lambda t dt into this t upon n0. This n0 get cancel, so we can write average life is equal to lambda t पहिले लिहितोय मी dt e raised to power minus lambda t. Okay, so this is average life of what? Substance or molecule? मी नंबर ऑफ मॉलिक्युल्सनी डिवाइड केलं आहे. सो दिस इज ॲव्हरेज लाईफ ऑफ मॉलिक्यूल. ठीक आहे, त्या एका मॉलिक्युलची ॲव्हरेज लाईफ एवढी असेल. आता व्यवस्थित लक्ष द्या, ॲव्हरेज लाईफचा आपण विचार करतोय, पण त्याच वेळेस टोटल लाईफ स्पॅन किती आहे त्या सबस्टन्सचा. 0 ते इन्फिनिटी. मग आता एका मॉलिक्युलचा विचार केला आहे आपण टी एवढा इंटरवल ऑफ टाईमसाठी, तर आपल्याला मिळाली ॲव्हरेज लाईफ सिंगल मॉलिक्युलची. सो लॅम्बडा टी डी टी ई रेस्ट वर मायनस लॅम्बडा टी. नाव वी हॅव टू फाइंड टोटल ॲव्हरेज लाईफ. देअरफॉर टोटल ॲव्हरेज लाईफ कशी काढसाल. एका मॉलिक्युलची माहिती आहे, एका मॉलिक्युलची माहिती आहे म्हटल्यापेक्षा टी एवढ्या इंटरवलचा आपण विचार केला होता, 0 ते टी एवढ्या इंटरवलचा विचार केला होता, तर त्या तेवढ्या इंटरवलमध्ये ॲव्हरेज लाईफ मॉलिक्युलची एवढी भेटली आपल्याला. आपल्याला इंटरवलचा विचार करायचा 0 ते इन्फिनिटी. यामध्ये ॲव्हरेज लाईफ किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. सो एका मॉलिक्युलची ॲव्हरेज लाईफ टी एवढ्या टाईमसाठी आपण काढली, तर इन्फायनाईट टाईमसाठी काढायची आहे. मग ते काढण्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन करावं लागेल फ्रॉम 0 टू इन्फिनिटी, कारण की आपला व्हेरिएबल टाईम आहे. सो लॅम्बडा टी ई रेस्ट पॉवर मायनस लॅम्बडा टी डी टी. ओके, ॲव्हरेज लाईफ बिकम्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. 0 टू इन्फिनिटी का बरं घेतलं मी इंटिग्रेशनला, कारण की आपण टाईमनुसार विचार करतोय. नंबर ऑफ मॉलिक्युलनुसार विचार केला असता तर n0 ते 0 असं घ्यावं लागलं असतं, बरोबर आहे. आपण इथे टाईमनुसार विचार करतोय, व्हेरिएबल टाईम असल्यामुळे इथे इंटिग्रेशनला लिमिट हा टाईमची असतील. इनिशियल टाईम टू फायनल टाईम. फायनल टाईम म्हणजे कोणता, इन्फायनाईट. इन्फायनाईट टाईमपर्यंत तो सबस्टन्स शिल्लक राहणार आहे आपल्याला माहिती आहे. नाव आय विल सॉल्व इट. सॉल्व इट म्हटल्यापेक्षा
इथे डायरेक्ट स्टेप आपल्याला पुस्तकामध्ये दिली आहे, ती मी डायरेक्ट स्टेप टाकतो, नंतर मी तुम्हाला ते सोडून दाखवतो कशा प्रकारे सोडवतात. तर कारण ते आपल्याला सोडवायचं नाही, बोर्डामध्ये तुम्हाला ते विचारणार नाही कोणी. इथे डायरेक्ट तुम्हाला याचा आन्सर दिला आहे त्यांनी. इट इज इक्वल टू 1/λ अँड दिस ॲव्हरेज टाईम इज रिप्रेझेंटेड बाय टी. टॉ याचा आन्सर डायरेक्ट हे पुस्तकात दिलं आहे आणि तसंच तुम्हाला लिहायचं आहे. याचं एक्सप्लेनेशन किंवा याच्या सिम्प्लिफाईड स्टेप लिहायचे नाही, याला तुम्हाला पार्ट्सनी इंटिग्रेट करावं लागतं. इंटिग्रेशन बाय पार्ट्सनी मेथड मी तुम्हाला सांगतो, हे फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. जे हे एक्सप्लेनेशन आहे ते मी तुम्हाला याच्यानंतर बोलतोय किंवा सांगतोय. आलेत पण लक्षात. सो व्हॉट वी गेट टी मीन्स ॲव्हरेज लाईफ ऑफ दॅट सबस्टन्स. सबस्टन्स म्हणायचं की मॉलिक्यूल म्हणायचं? सबस्टन्स म्हणायचं की मॉलिक्यूल म्हणायचं? 0 ते इन्फिनिटी हा आपण सबस्टन्सचा लाईफ स्पॅन घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही याला ॲव्हरेज लाईफ ऑफ सबस्टन्स पण म्हटलं चालतं, ॲव्हरेज लाईफ ऑफ मॉलिक्यूल म्हटलं तरी चालतं. सो ॲव्हरेज लाईफ ऑफ दॅट सबस्टन्स ऑर मॉलिक्यूल इज 1/λ. ठीक आहे, म्हणजे 1/dk कॉन्स्टंट और रेसिप्रोकल ऑफ डीके कॉन्स्टंट. रेसिप्रोकल ऑफ डीके कॉन्स्टंट इज कॉल्ड एज ॲव्हरेज लाईफ. ही पण एक वेगळी व्याख्या तुम्हाला ॲव्हरेज लाईफची मिळू शकते. सो दिस इज कंप्लीट डेरिव्हेशन फॉर ॲव्हरेज लाईफ. एकदम सोपं आहे. लॉ ऑफ डीकेनुसार एन टी इज इक्वल टू एन 0 e⁻λt. टी एवढ्या टाईममध्ये हे शिल्लक असणारे ॲटम्स आहेत एन टी. नंतर टी एवढ्या टाईमनंतर पुन्हा डी एन एवढे ॲटम्स आपण डिसइंटिग्रेट केले इन टाईम स्मॉल इंटरवल डी टी. सो दॅट dn by dt रेट ऑफ डिसइंटिग्रेशन इज इक्वल लॅम्बडा टाइम्स एन टी. त्यानुसार तुम्हाला dn म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स किती डिसइंटिग्रेट झाले ते मिळाले. आता हे नंबर ऑफ ॲटम्स केव्हा डिसइंटिग्रेट होत आहेत? टी एवढ्या टाईमनंतर. म्हणजे या प्रत्येक ॲटमचा लाईफ टी एवढा आहेच. टी एवढा लाईफ या प्रत्येक ॲटमचाच आहे, त्यामुळे या सगळ्या ॲटमचा टोटल लाईफ किती होईल? सो टोटल लाईफ ऑफ dn ॲटम्स विल बी dn इंटू टी, कारण की हे Tn एवढ्या टाईमनंतर डिसइंटिग्रेट होणार आहेत, म्हणून प्रत्येकाचा लाईफ हा टी एवढा असेलच. सो टोटल लाईफ विल बी dn/t. टोटल लाईफ अपॉन टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, म्हणजेच ॲव्हरेज लाईफ तुम्हाला मिळाली प्रत्येक मॉलिक्युलची. सो दिस इज ॲव्हरेज लाईफ ऑफ मॉलिक्यूल अँड इट इज λT dt e⁻λt. मग आता एका मॉलिक्यूलची ॲव्हरेज लाईफ आपल्याला मिळाली, आपल्याला टोटल सबस्टन्सची काढायची फॉर दॅट ड्युरेशन 0 to इन्फिनिटी. म्हणून मग त्यासाठी मी इंटिग्रेशन घेतलं. सो टेकिंग इंटिग्रेशन फ्रॉम 0 to इन्फिनिटी λT e⁻λt dt. ठीक आहे, याला जर तुम्ही सॉल्व केलं तर याचा आन्सर येतो 1/λ. अँड दिस इज द ॲव्हरेज लाईफ और मीन लाईफ. याला दुसरं नाव पण आहे, मीन लाईफ पण म्हणतात. ॲव्हरेज लाईफ आणि मीन लाईफ दोन्ही शब्द आहे त्याला. सो ॲव्हरेज लाईफ और मीन लाईफ ऑफ अ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ डीके कॉन्स्टंट. एवढा तो असतो. प्रत्येक सबस्टन्सचा डीके कॉन्स्टंट हा वेगवेगळा असतो. लॅम्बडा इज डिफरंट फॉर डिफरंट सबस्टन्स. सो ॲव्हरेज लाईफ इज ऑल्सो डिफरंट फॉर डिफरंट सबस्टन्स. म्हणजे वेगवेगळ्या सबस्टन्सची ॲव्हरेज लाईफ पण वेगवेगळी असेल. युरेनियमची वेगळी असेल, थोरियमची वेगळी असेल अँड सो ऑन. ओके, पॉईंट झाला क्लिअर. ॲव्हरेज लाईफ म्हणजे काय, तर ॲव्हरेजली त्या सबस्टन्सची लाईफ किती आहे ते आपण शोधलं आहे. इथे आपण डायरेक्ट स्टेप टाकली होती, इंटिग्रेशन ऑफ फ्रॉम 0 to इन्फिनिटी λT e⁻λt dt अँड दिस इंटिग्रेशन इज फाउंड टू बी 1/λ. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मधातल्या स्टेप्स तुम्हाला लिहायच्या नाही आहेत, डायरेक्ट हेच आन्सर लिहायचं आहे. मधातल्या स्टेप्स कशा आहेत, आपण कशाप्रकारे इंटिग्रेशन बाय पार्ट्स करू शकतो त्याबद्दल आता माहिती घ्या. अवर इक्वेशन वॉज ॲव्हरेज लाईफ इज इक्वल टू फ्रॉम 0 to इन्फिनिटी इंटिग्रेशन ऑफ λT e⁻λt dt. Okay, take this lambda out of the integration because it is decay constant. It depends on the substance. It does not depend on time. हा टाईमवर डिपेंडंट नाही, त्यामुळे तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. सो वी गेट लॅम्बडा इंटिग्रेशन फ्रॉम 0 to इन्फिनिटी t e⁻λt dt. नाउ वी आर सॉल्विंग दिस इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आता पार्ट्स बाय पार्ट्स इंटिग्रेशन करताना एक फॉर्म्युला आहे
की जो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मुद्दाम मी तो या ठिकाणी लिहिला आहे. सो इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही इंटू डी एक्स. यू आहे पहिलं फंक्शन, व्ही आहे सेकंड फंक्शन, आणि आपण इंटिग्रेशन घेतो विथ रिस्पेक्ट टू समजा एक्स. मग आता इथे फॉर मी दिस इज फर्स्ट फंक्शन टी अँड ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी दिस इज सेकंड फंक्शन. म्हणजे टी झाला माझ्यासाठी यू आणि ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी झाला व्ही. ओके. हा डी टी म्हणजे डी एक्स. इथे व्हेरिएबल एक्स आहे, इथे आपला व्हेरिएबल टाईम आहे. सो ॲव्हरेज लाईफ लेफ्ट हँड साईड ठेवली, हा लॅम्बडा जसा आहे तसाच ठेवला. आता हे इंटिग्रेशन बाय पार्ट्स मला लिहायचं आहे. सो लॅम्बडा सॉरी यू मीन्स टी इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स. व्ही म्हणजे सेकंड फंक्शन म्हणजे ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी, हे झालं व्ही. डी एक्स म्हणजे आपला डी टी. पहा फॉर्म्युला मी हा वापरतोय. यू म्हणजे पहिलं फंक्शन म्हणजे टी. हा लॅम्बडा तिथे आहेच. हा यू म्हणजे टी आला, आणि इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स म्हणजे सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन. म्हणजे सेकंड फंक्शन कोणतं आहे आपलं, ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी. ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी डी टी. मायनस, हा मायनस साईन घेतला. इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, टाईमचा डेरिव्हेटिव्ह. आता विथ रिस्पेक्ट टू वॉट, टाईम. डी टी अपॉन डी टी 1. हा डेरिव्हेटिव्ह असेल 1. देन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन व्ही डी एक्स म्हणजे आपल्याजवळ आहे इंटिग्रेशन ऑफ ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी डी टी. हे झालं इंटिग्रेशन. आणि विथ रिस्पेक्ट टू डी टी. आता इथे साहजिकच आहे, इंटिग्रेशनला लिमिट्स आहेत फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. बघा आता व्यवस्थित लक्ष ठेवा. यू म्हणजेच आपला टी आणि व्ही म्हणजे सेकंड फंक्शन म्हणजे ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी, म्हणून व्हीच्या ऐवजी ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी ठेवलं. इथे व्हेरिएबल एक्स होता, हा फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला आहे तो. आपला इथला व्हेरिएबल टी असल्यामुळे मी डी टी घेतला आहे. मायनस इंटिग्रेशन ऑफ फ्रॉम 0 टू इन्फिनिटी काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजेच तो असतो 1, म्हणून 1 लिहिला इथे मी. 1 इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी डी टी. ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी डी टी. आणि या याचं कंप्लीट इंटिग्रेशन आहे, म्हणून हा डी टी पुन्हा आला. इथपर्यंत क्लिअर झाला. सो युझिंग द फॉर्म्युला फॉर इंटिग्रेशन बाय पार्ट्स आय हॅव सबस्टिट्यूटेड द व्हॅल्यूज. या व्हॅल्यूज आपण पुटअप केल्या. यू म्हणजेच टी, व्ही मीन्स ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी, डी एक्स मीन्स डी टी, मायनस इंटिग्रेशन ऑफ डी डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन means d dt of t, that is 1, into integration of second function means integration of e raised to power minus lambda t dt, and total integration dt. Now solving this, so average time is, this lambda is common one, take t as it is, integration of e raised to power minus lambda t dt, and that integration is e raised to power minus lambda t upon minus lambda from 0 to infinity, minus this integration from 0 to infinity 1. Okay, now integration of this integration is e raised to power minus lambda t upon minus lambda. This value is for limit from 0 to infinity. बरोबर आहे. या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काढली, ती आली एवढी e raised to power minus lambda t from 0 to infinity. So again integrating, it becomes lambda, value of this by putting upper limit and lower limit. Put upper limit t is equal to infinity
this t is also infinity. E raised to power infinity means 0. So for upper limit value is 0. For lower limit, put 0 in place of t. 0 into anything is 0. 0 minus 0. Okay. Take this minus lambda out of the integration. So integration from 0 to infinity. E raised to power minus lambda t dt. Okay. इंटिग्रेशनच्या आतमध्ये इंटिग्रेशन आहे त्यामुळे अप्पर लिमिट लोअर लिमिट घ्यायचं की कारण नाही आपल्याला सध्यास. ओके. नाउ इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म इज इट इज लॅम्बडा इन ब्रॅकेट 0च आहे बरोबर आहे. पहिली टर्म 0 झाली. दिस इज 1 अपॉन लॅम्बडा. दिस इज 1 अपॉन लॅम्बडा. इंटिग्रेशन ऑफ दिस e raised to power minus lambda t dt. It is e raised to power minus lambda t upon minus lambda. From 0 to infinity. Lambda in bracket 1 upon lambda square. This minus sign. This is minus sign. And put the upper limit infinity. So e raised to power infinity means 0 minus 0 झाली. पहिले अपर लिमिट साठी 0 व्हॅल्यू होते. लोअर लिमिट साठी e raised to power 0. e raised to power 0 means 1. 0 minus 1. So you will get त्याच्यानंतर स्टेप दिले तुम्ही lambda get cancel. Minus 1 upon lambda into minus 1 means 1 upon lambda. You get the average life is equal to 1 upon lambda. म्हणजे या इंटिग्रेशनला जर आपण सॉल्व केलं by using method of parts, then you will get this answer. हे तुम्हाला लिहायचं नाहीये. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी सोडवा. त्यांनी सोडून पहा. त्यांना मॅथमॅटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी. A very short relation. Next topic is relation between average life and half life for radioactive substance. Now look, the average life is 1 upon lambda. Half life is 0.693 upon lambda. Place value of lambda from this equation. So lambda is 1 upon average life. So t half becomes means t half is equal to 0.693 and in place of lambda 1 upon average life. So 0.693 times tau. Tau is average life. This is first relation. Or take this 0.693 to this side. So tau means average life is equal to t half divided by 0.693 and 1 upon 0.693 is 1.44. So average life is 1.44 times t half. Okay, average life is 1.44 times half life period of that radioactive sample. म्हणजे तुम्हाला रेडिओएक्टिव्ह सॅम्पलचा हाफ लाईफ पिरियड दिलेला असेल आणि ॲव्हरेज लाईफ काढायचं असेल तर त्या हाफ लाईफ पिरियडला 1.44 नी मल्टिप्लाय करायचं. ओके, किंवा तुम्हाला ॲव्हरेज लाईफ दिला असेल आणि हाफ लाईफ काढायचं असेल तर त्या ॲव्हरेज लाईफला कशाने मल्टिप्लाय करायचं 0.693 नी मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला हाफ लाईफ पिरियड मिळून जाईल. एक छोटंसं रिलेशन तुमच्या कामाचं आहे प्रॉब्लेमसाठी. नेक्स्ट पॉईंट इज ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज ॲक्टिव्हिटी? ॲक्टिव्हिटी म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. ॲक्टिव्हिटी इज द रेट ऑफ डिके. रेट ऑफ डिकेलाच ॲक्टिव्हिटी म्हटलं जातं. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. ॲक्टिव्हिटी मीन्स रेट ऑफ डिके. कोणत्या रेटनी तो सबस्टन्स डिसइंटिग्रेट होतोय त्या रेटला म्हणायचं त्या सबस्टन्सची ॲक्टिव्हिटी. सो ॲक्टिव्हिटी इज रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणजेच dN/dt. पण dN/dt काय असतं? फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. dN/dt इज लॅम्बडा टाइम्स nt. nt म्हणजेच काय असतं? n0 e raised to power minus lambda t. So this is formula for activity of radioactive substance at time t.
टी या टाईमला ॲक्टिव्हिटी किती असेल तर एवढी असेल. सपोज टाईम इज 0, 0 टाईम जर असेल तर ॲक्टिव्हिटी इज A0. ॲक्टिव्हिटी समजा A0 म्हटलं, टीच्या ऐवजी मी 0 प्लेस केला आहे, इज लॅम्बडा, हा फॉर्म्युला घेतला आहे मी, N0 e raised to power मायनस लॅम्बडा, टाईमची व्हॅल्यू घेतली 0. सो इट बिकम्स लॅम्बडा N0, लॅम्बडा N0 e raised to power 0. e raised to power 0 मीन्स 1. म्हणजेच ॲक्टिव्हिटी इनिशियली ऑर ॲट 0 टाईम इज लॅम्बडा टाइम्स N0. म्हणजे लॅम्बडा टाइम्स N0ला आपल्याला काय म्हणता येतं, A0. लॅम्बडा टाइम्स N0ला आपल्याला काय म्हणता येतं, A0. सो AT मीन्स ॲक्टिव्हिटी ॲट टाइम T इज इक्वल टू A0 e raised to power minus lambda t, and this is the relation between activity at time t and initial activity or activity at 0 time. असे रिलेशन त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, हा एक छोटासा कॉन्सेप्ट. डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. द रेट ऑफ डीके इज कॉल्ड ॲक्टिव्हिटी. फॉर्म्युला ॲक्टिव्हिटीचा dN/dt. त्याच्यावरून आपण फॉर्म्युला तयार केला लॉ ऑफ रेडिओ डीके वापरून. सो AT इज इक्वल टू लॅम्बडा N0 e raised to power मायनस लॅम्बडा टी. पण लॅम्बडा N0 म्हणजेच ॲक्टिव्हिटी 0 टाईमची असते, म्हणून आपल्याला रिलेशन मिळालं AT इज इक्वल टू A0 e raised to power मायनस लॅम्बडा टी. ओके, हा झाला ॲक्टिव्हिटीच्या संदर्भातले पॉईंट. आता ॲक्टिव्हिटी मोजण्यासाठी त्या ठिकाणी युनिट आहे. कोणत्या रेटनी सबस्टन्स डिसइंटिग्रेट होतो ते मोजण्याचं युनिट आहे. आता ते युनिट नेमकं काय आहे ते पण आपण बघू. द युनिट ऑफ ॲक्टिव्हिटी, SI युनिट इज बेक्वेरेल. सिम्बॉल इज कॅपिटल B स्मॉल Q. बेक्वेरेल शास्त्रज्ञाचं नाव आहे, त्यामुळे इनिशियल लेटर कॅपिटल बेक्वेरेल. ओके, 1 बेक्वेरेल मीन्स व्हॉट? 1 बेक्वेरेल मीन्स 1 डीके पर सेकंद. एका सेकंदात एक ॲटम जर डिसइंटिग्रेट होत असेल तर त्याची ॲक्टिव्हिटी किती असते, 1 बेक्वेरेल. एका सेकंदात एक डिसइंटिग्रेशन मीन्स 1 बेक्वेरेल त्याची ॲक्टिव्हिटी. अदर युनिट इज क्युरी. क्युरी पण शास्त्रज्ञाचं नाव आहे, त्यामुळे कॅपिटल CI, पण CU नाही, ती CI आहे. सिम्बॉल लक्षात घ्या, नाही तर CU कन्फ्यूज झाला असता कॉपरसोबत, त्यामुळे सिम्बॉल याचा क्युरीचा CI दिलेला आहे. व्हॉट इज CI और व्हॉट इज क्युरी? 1 क्युरी इज 3.7 इंटू 10⁻10 बेक्वेरेल्स. म्हणजे जर एका सेकंदामध्ये एवढे डीके झाले, 3.7 इंटू 10⁻10 डीकेज पर सेकंद जर झाले तर ॲक्टिव्हिटी किती असेल, 1 क्युरी. ठीक आहे, 1 बेक्वेरेल म्हणजे एका सेकंदात एक डीके, आणि 1 क्युरी म्हणजे एका सेकंदात 3.7 इंटू 10⁻10 डीकेज. हे आहे ॲक्टिव्हिटीचं युनिट. दोन्ही युनिट घेतले आपण, SI युनिट पण घेतलं आणि अदर युनिट पण आपण त्या ठिकाणी कव्हर केलं. द नेक्स्ट पॉईंट इज वी हॅव टू फाइंड how much number of atoms will remain in that radioactive sample after time 1 upon decay constant. एवढ्या टाईम नंतर किती रेडिओ सॅम्पल तिथे शिल्लक असेल तो आपल्याला काढायचा आहे, आणि किती डिसइंटिग्रेट होईल ते पण काढायचं आहे. नाव NT इज इक्वल टू N0 e raised to power मायनस लॅम्बडा टी ॲज पर द डीके लॉ. दिस इज द फॉर्म्युला. नाव टेक T इज इक्वल टू 1 upon लॅम्बडा. So NT is equal to N0 e raised to power minus lambda, and in place of T put 1 upon lambda. So NT is equal to N0 e raised to power minus 1. So NT is equal to N0 upon E. N0 upon E बरोबर आहे. पहा काय केलं मी, NT इज इक्वल टू N0 e raised to power मायनस लॅम्बडा टी. टीच्या ऐवजी 1 upon लॅम्बडा प्लेस केला. सो ईची पॉवर -1 राहिली फक्त. ईची पॉवर -1 असल्यामुळे त्याला डिनॉमिनेटरमध्ये घेतलं. ईची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे. ईची व्हॅल्यू 2 पॉईंट, सांगा पटकन, आठवा.
नाही आठवत? 2 पॉईंट किती असते? 718 बरोबर आहे का बा? each value 2.718. Now find the reciprocal. So NT is reciprocal of 2.718. How much? 0.1/2 आहे हा. 0.5 पेक्षा कमी असेल. ते तर 0.368 of N0. What this shows? Number of atoms present after time 1 upon lambda. Number of atoms present are 0.368 times N0. N0 च्या 0.368 times means 36.8%. म्हणजे 1 upon लॅम्बडा एवढ्या टाईममध्ये शिल्लक असणारे ॲटम किती असतील? 36.8% असतील. ओके, दीज आर नंबर ऑफ ॲटम्स रिमेन आफ्टर टाइम टी. किती असतील ते? 36.8. ओरिजिनल 100% आहेत, तर आता शिल्लक असतील फक्त किती? 36.8%. म्हणजे डीके किती झाले? The number of atoms get disintegrated will be 63.2%. So, in time interval reciprocal of decay constant, the number of atoms remain will be 36.8%, while the number of atoms disintegrated will be 63.2%. चला पॉईंट क्लिअर. एवढ्या टाईममध्ये 36.8% ॲटम शिल्लक राहतील, तर 63.2% ॲटम डिसइंटिग्रेट होतील. किती टाईममध्ये? 1 upon decay constant एवढ्या टाईम पिरियडमध्ये. अप टिल दिस टाईम वी आर डिस्कसिंग डिफरंट फॉर्म्युले, अँड इन दिस फॉर्म्युले वी आर कम अक्रॉस द टर्म लॅम्बडा, दॅट इज डीके कॉन्स्टंट. आणि हा जो डीके कॉन्स्टंट आहे याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आता आपल्याला तयार करता येतात. बघा, dn by dt म्हणजे रेट ऑफ डिसइंटिग्रेशन इज लॅम्बडा टाइम्स nt. So lambda becomes dn by dt upon nt. What is this dn by dt? The ratio of rate of disintegration to number of atoms present at that instant. This ratio is called decay constant. ही पहिली व्याख्या. Or number of atoms disintegrated per unit time to the number of atoms present at that time. This ratio is called decay constant. ही झाली दुसरी व्याख्या. Also आताच आपण बघितलं आहे, in time 1 upon lambda means reciprocal of decay constant. एवढ्या टाईममध्ये काय होतं? तर शिल्लक असणारे रिमेनिंग ॲटम किती असतात? तर 36.8% शिल्लक राहतात, तर 63.2% डिसइंटिग्रेट होतात. सो decay constant is the reciprocal of time in which the radioactive sample remains 36.8%, or the decay constant is the reciprocal of time in which the radioactive sample disintegrates by 63.2%. झाल्या? याच्यावरनं दोन डेफिनेशन, याच्यावरनं दोन डेफिनेशन, 4 डेफिनेशन. त्यानंतर ॲव्हरेज लाईफ किंवा मीन लाईफ आणि डीके कॉन्स्टंट हे रिलेशन आपण बघितलं होतं. ॲव्हरेज लाईफ इज इक्वल टू 1 upon लॅम्बडा. मग लॅम्बडासाठी फॉर्म्युला मिळतो मला 1 upon ॲव्हरेज लाईफ. सो रेसिप्रोकल ऑफ ॲव्हरेज लाईफ इज कॉल्ड डीके कॉन्स्टंट. अशा सगळ्या त्या डीके कॉन्स्टंटच्या डेफिनेशन्स आहेत. हे झालं कंप्लीट चॅप्टर नंबर 15, दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय. याच्यामधला पुष्कळसा थेरी पार्ट हा कट केलेला असल्यामुळे तो आपण घेतला नाही. व्यवस्थित लक्षात ठेवा, कट केलेला पार्ट आपण घेतलेलाच नाही. त्यामुळे पुढच्या वर्षीसाठी जे मुलं पुढच्या वर्षीचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी अजून जे एक्स्ट्रा जे व्हिडिओ असतील ते मी बनवेल आणि नंतर टाकेल. सध्या टाकत नाही, कारण की सध्या तुम्हाला 12वीसाठी तो सिलेबस नाही आहे. अजून 5-6 व्हिडिओ त्या ठिकाणी वाढतील आणि मग तुम्हाला तो 5-6 दिवस तुमचे त्याच्यामध्ये जातील. ते न जावेत म्हणून आपण उद्यापासून याचे न्यूमेरिकल्स सुरू करू. ठीक आहे? ओके.
today's first topic is half-life period. Definition is important one. The time in which half of the radioactive atoms get disintegrated is called half-life period of radioactive material. So in time t is equal to t half, nt means number of atom remain will be n0 by 2. असं मॅथमॅटिकली पण तुम्हाला लिहिता येतं. आता याचं एक्सप्रेशन तयार केलं होतं आपण. सो एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ. So let us consider a radioactive substance. N0 means number of atoms at time t is equal to 0 and Nt means number of atoms remain at time t किंवा after time t म्हटलं तरी चालतं. So using law of decay आपण यूज करतोय. So Nt is equal to N0 e raised to power minus lambda t. In half life means time t is equal to t half, then Nt is equal to N0 by 2. या दोन्ही व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट अप केल्या. So in place of Nt put N0 by 2 and in place of t put t half. ओके, n0 कॅन्सल झाला. सो हाफ इज इक्वल टू ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी हाफ. याची ईची पॉवर मायनस आहे, याला डिनॉमिनेटरमध्ये शिफ्ट केलं. सो हाफ इज इक्वल टू 1 अपॉन ई रेस्ट टू पॉवर लॅम्बडा टी हाफ. 1/2 इकडे आहे आणि इकडे 1 अपॉन ई रेस्ट टू पॉवर आहे, म्हणून हा ई रेस्ट टू पॉवर आणि 2 सारखे असतील, बोथ आर इक्वल. सो ई रेस्ट टू पॉवर लॅम्बडा टी हाफ इज इक्वल टू 2. सो लॅम्बडा टी हाफ इज इक्वल टू ई रेस्ट टू पॉवर लॅम्बडा टी हाफ होतं ना, इज इक्वल टू 2 होतं आपल्याजवळ. तर ई रेस्ट टू पॉवर काढून टाकला, तिथे लॉग बेस टू ई ऑफ 2 येईल. पण लॉग बेस टू ई ऑफ 2ची व्हॅल्यू असते 0.693. ती कशी येते ती इकडे लक्ष ठेवा. लॉग बेस टू ई ऑफ 2 म्हणजेच काय, 2.303 लॉग बेस टू 10 ऑफ 2. सो 2.303 इंटू 0.3010. सो इट इज 0.693. सो वी गेट टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन लॅम्बडा. ठीक आहे, याच्यावरून काय सांगतात आपल्याला, दिस इज द एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ ऑफ अ रेडिओएक्टिव्ह सॅम्पल. आणि हा डीके कॉन्स्टंट वेगवेगळ्या सबस्टन्सचा वेगवेगळा असतो, म्हणून हाफ लाईफ पिरियड पण वेगवेगळा असेल. ॲज डीके कॉन्स्टंट इज डिफरंट फॉर डिफरंट सबस्टन्सेस, सो हाफ लाईफ इज ऑल्सो डिफरंट फॉर डिफरंट सबस्टन्सेस. त्यानंतर सेकंड डेरिव्हेशन होतं एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज लाईफ. So let us consider a radioactive sample consisting of N0 atoms at time t is equal to 0. In time t, the number of atoms left are Nt. म्हणजे t एवढ्या टाईमसाठी Nt एवढे नंबर ऑफ ॲटम्स जिवंत आहेत असं म्हणू आपण त्याला, ते डिसइंटिग्रेट नाही झालेले आहेत. इन फर्दर टाईम dt, लेट द नंबर ऑफ ॲटम डिसइंटिग्रेट इज dn. dt या पुढच्या टाईम इंटरवलमध्ये dn एवढे ॲटम डिसइंटिग्रेट झाले, म्हणजे dn एवढे ॲटम पण टी एवढ्या टाईमसाठी जिवंत होते असं आपण म्हणू शकतो. जिवंत होते हा शब्द वापरतोय. डिसइंटिग्रेट होण्याच्या पहिलीची जी पोझिशन असते किंवा जी कंडिशन असते त्याला जिवंत असणे असं मी शब्द वापरला. सो नंबर ऑफ ॲटम डिसइंटिग्रेटेड पर युनिट टाईम आर, म्हणजे dn/dt आपल्याला पाहिजे. डिसइंटिग्रेट पर युनिट टाईम म्हणजेच काय, dn/dt काय असतं, लॅम्बडा इंटू nt, म्हणजेच लॅम्बडा n0 ई रेस्ट टू पॉवर मायनस लॅम्बडा टी. तो डीके लॉवरनं आपल्याला लिहिता येतं. सो dn is equal to lambda n0 e raised to power minus lambda t dt. So these are the number of atoms disintegrated in time dt. dt एवढ्या टाईममध्ये एवढे ॲटम्स डिसइंटिग्रेट होतील. मग आता हा प्रत्येक ॲटम टी एवढ्या टाईमसाठी जिवंत आहे. मग या dn एवढ्या ॲटम्सचं टोटल लाईफ किती होईल मग, dn इंटू टी, कारण की प्रत्येक ॲटम टी एवढ्या टाईमसाठी जिवंत आहे. सो द ॲव्हरेज लाईफ ऑफ इच ॲटम, so total life of dn atoms upon number of atoms. So dn into t upon n0. dn ची व्हॅल्यू मी प्लेस केली लॅम्बडा n0 e raised to power minus lambda t dt into t हा अपॉन नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे n0. हा n0 झाला कॅन्सल. सो ॲव्हरेज लाईफ ऑफ इच ॲटम इज हा लॅम्बडा n0 कॅन्सल झाला आहे, e raised to power minus lambda t, e raised to power minus lambda t हा t आणि हा dt. हे असेल एका ॲटमचं ॲव्हरेज लाईफ. सो द ॲव्हरेज लाईफ ऑफ ऑल द N0 मॉलिक्युल्स कॅन बी ऑब्टेन बाय इंटिग्रेटिंग विदिन द टाईम लिमिट्स फ्रॉम 0 to इन्फिनिटी. म्हणून मग मी या ठिकाणी या इक्वेशनला इंटिग्रेट करतो आहे, त्याला आपण ॲव्हरेज लाईफ म्हटलेलं आहे. फ्रॉम 0 to इन्फिनिटी लॅम्बडा ई रेस्ट पॉवर मायनस लॅम्बडा टी इंटू टी इंटू dt. लॅम्बडा इज कॉन्स्टंट, कारण की हा डीके कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट असेल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा. दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे
आणि त्याचं इंटिग्रेशन जर आपल्याला करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो पहिलं फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन, असा तो फॉर्म्युला आहे. आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी सिम्प्लिफाय केलं होतं. कशा प्रकारे सिम्प्लिफाय केलं तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. त्याच्या स्टेप या ठिकाणी मी लिहिल्या आहेत. आणि इथे बाजूला मी काय लिहिलं पहा, हा पार्ट नाही लिहिला तरी चालेल, कारण तुम्हाला परीक्षेत याला लिहायचं नाही आहे. हे इंटिग्रेशन बाय पार्ट्स तुम्हाला लिहायचं नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू पुटअप करायची आहे अँड इट इज 1/λ. कसं येतं काय येतं आपण हे बघितलेलं आहे, त्यामुळे पुन्हा मी डिस्कस नाही करत त्याला. आणि इंटिग्रेशन मी शब्द तोंडाने सांगेल ते तुम्हाला समजणार पण नाही, त्यामुळे त्या मॅथमॅटिकल स्टेप तुम्ही बघून घ्यायचा जर कोणाला पाहिजे असतील तर नोट्समध्ये तुम्हाला मिळतीलच. सो टी मीन्स ॲव्हरेज लाईफ इज 1/λ. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज लाईफ और मीन लाईफ ऑफ अ रेडिओएक्टिव्ह सॅम्पल. सो रेसिप्रोकल ऑफ डीके कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲव्हरेज लाईफ और रेसिप्रोकल ऑफ ॲव्हरेज लाईफ इज कॉल्ड डीके कॉन्स्टंट. डीके कॉन्स्टंटची दुसरी व्याख्या तुम्हाला मिळते तिथे. ठीक आहे, हे होतं ॲव्हरेज लाईफचा फॉर्म्युला. त्यानंतर आपण एक रिलेशन बघितलं होतं ॲव्हरेज लाईफ आणि हाफ लाईफमधलं. बघा, ॲव्हरेज लाईफचा फॉर्म्युला 1/λ, हाफ लाईफचा फॉर्म्युला 0.693/λ. सो लॅम्बडा विल बी इक्वल टू 0.693/t हाफ असं आपल्याला लिहिता येतं. ही लॅम्बडाची व्हॅल्यू याच्यात टाकली आपण. सो ॲव्हरेज लाईफ इज इक्वल टू t हाफ अपॉन 0.693, बरोबर आहे. किंवा t हाफ इज इक्वल टू 0.693 टाइम्स ॲव्हरेज लाईफ और ॲव्हरेज लाईफ इज इक्वल टू 1/0.693 तुम्ही जर केलं तर ते 1.44 येतं. सो ॲव्हरेज लाईफ इज 1.44 टाइम्स द हाफ लाईफ पिरियड ऑफ अ रेडिओएक्टिव्ह सॅम्पल. सो दिस इज द रिलेशन बिटवीन मीन लाईफ अँड हाफ लाईफ ऑफ अ रेडिओएक्टिव्ह सॅम्पल. ठीक आहे, हे एक छोटंसं रिलेशन की जे तुम्हाला न्यूमेरिकल्समध्ये कामात पडेल. त्यानंतर आपण ॲक्टिव्हिटी हा कॉन्सेप्ट घेतला होता. ॲक्टिव्हिटी, डिफाईन ॲक्टिव्हिटी अँड स्टेट द रिलेशन और ऑब्टेन द रिलेशन बिटवीन ॲक्टिव्हिटी ॲट टाईम टी अँड इनिशियल ॲक्टिव्हिटी. सहसा ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन येईल, त्याचं युनिट येईल, वेगवेगळे युनिट्स तुम्हाला सांगायचे त्या ठिकाणी. द रेट ऑफ डीके इज कॉल्ड ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट सबस्टन्स. हे जनरल व्याख्या आपल्याला माहितीच आहे. म्हणजेच ॲक्टिव्हिटीसाठी फॉर्म्युला असेल आपला जो dN/dt, म्हणजेच AT इज इक्वल टू dN/dt. पण dN/dt म्हणजेच काय, लॅम्बडा NT. त्यानंतर डीके लॉ जर आपण वापरला तर NT इज इक्वल टू N0 e⁻⁻t, म्हणून या NTच्या ऐवजी आपण प्लेस केलं N0 e⁻⁻t. सो ॲक्टिव्हिटी ॲट एनी टाईम t इज लॅम्बडा N0 e⁻⁻t. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी टाईमनुसार बदलते, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे रेट ऑफ डिसइंटिग्रेशन टाईमनुसार बदलणारा असतो, कारण की तो एक्सपोनेन्शियल असतो, हे पण आपल्याला माहिती आहे. ॲट टाईम टी इज इक्वल टू 0 द ॲक्टिव्हिटी इज, तर टाईमची व्हॅल्यू 0 टाका त्या फॉर्म्युल्यामध्ये, या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये. सो A0 इज इक्वल टू लॅम्बडा N0 e⁻⁻λ टाईम्स 0, म्हणजे e⁻0 म्हणजे 1. सो A0 इज लॅम्बडा N0, म्हणजे लॅम्बडा N0च्या ऐवजी आपल्याला इनिशियल ॲक्टिव्हिटी आपल्याला लिहिता येतं. सो ॲक्टिव्हिटी ॲट टाईम टी फॉर्म्युला काय होता आपला, जो लॅम्बडा N0 e⁻⁻t होता ना. ॲक्टिव्हिटी ॲट टाईम टीचा फॉर्म्युला काय, लॅम्बडा N0 e⁻⁻t. या लॅम्बडा N0च्या ऐवजी आपल्याला काय ठेवता येतं, A0. सो पुट इट. सो AT इज इक्वल टू A0 e⁻⁻t. सो दिस इज द रिलेशन बिटवीन ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स ॲट टाईम टी AT टू द इनिशियल ॲक्टिव्हिटी A0. The units of activity, SI unit is becquerel. 1 becquerel means 1 decay per second. एका सेकंदात 1 decay जर झाला त्याला 1 becquerel म्हणतात. And another unit of activity is curie. Symbol is capital CI. And 1 CI म्हणजे 1 curie is equal to 3.7 into 10⁻10 decay per second. एका सेकंदात जर एवढे decay झाले तर त्याला 1 curie असं म्हणायचं. सो 1 curie इज इक्वल टू 3.7 into 10⁻10 becquerel असं पण रिलेशन तुम्हाला सांगता येतं. त्यानंतर त्या डीके कॉन्स्टंटच्या डेफिनेशनमध्ये एक पॉईंट छोटासा येतो, त्याला या ठिकाणी मी सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला. पहा, शो दॅट इन अ टाईम टी इज इक्वल टू 1 अपॉन डीके कॉन्स्टंट द रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पल रिड्युसेस टू कडे लक्ष ठेवा. हां,
रिड्युसेस बायचा अर्थ वेगळा होतो, रिड्युसेस टूचा अर्थ वेगळा होतो. रिड्युसेस टू 36.8% ऑफ इनिशियल व्हॅल्यू. म्हणजे या टाईममध्ये 1/λ एवढ्या टाईममध्ये तो जो रेडिओॲक्टिव्ह सॅम्पल आहे तो 36.8% एवढा शिल्लक राहतो ओरिजिनल 100%च्या. आणि त्याच वेळेस आपण जर रिड्युसेस बाय म्हटलं तर किती रिड्यूस होईल तो? 100मधनं 36.8 सबट्रॅक्ट करा म्हणजे 63.2% एवढा तो डिसइंटिग्रेट होईल. So show that in time t is equal to 1/λ the radioactive sample reduces by 63.2% of initial value. ते आता आपण प्रूव्ह करतोय. मॅथमॅटिकल फॉर्म काय डीकेचा? द मॅथमॅटिकल फॉर्म इज nt is equal to n0 e raised to power minus λ t. n म्हणजे काय, n0 म्हणजे काय, t म्हणजे काय, लॅम्बडा म्हणजे काय, ते आता लिहायचं तिथे. लेट t is equal to 1/λ. t आपण घेतला आहे 1/λ एवढा, डी रेसिप्रोकल ऑफ डीके कॉन्स्टंट एवढा आपण टाईम घेतला आहे. सो इन प्लेस ऑफ दिस टी पुट 1/λ. सो टीच्या ऐवजी 1/λ प्लेस केलं, हा लॅम्बडा कॅन्सल झाला म्हणजे ईची पॉवर झाली -1. ईची पॉवर -1 म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये ई. सो nt इज इक्वल टू n0 अपॉन ई आणि n0 अपॉन ई, ईची व्हॅल्यू असते 2.718. सो पुट दॅट व्हॅल्यू. सो n0 अपॉन 2.718 रेसिप्रोकल ऑफ 2.718 इज 0.368. means we get nt is equal to 0.368 times n0. म्हणजे टी या टाईमला शिल्लक असणारे नंबर ऑफ ॲटम्स किती? तर ओरिजिनल नंबर ऑफ ॲटम्सच्या 0.368 टाइम्स. मीन्स नंबर ऑफ ॲटम्स रिमेन विल बी 36.8% ऑफ ओरिजिनल नंबर ऑफ ॲटम्स. एवढे जर शिल्लक राहतात तर डिसइंटिग्रेट किती होतात? राहिलेले म्हणजे 63.2%. म्हणजे 36.8% एवढे ॲटम शिल्लक राहतील किती वेळेमध्ये? 1/λ एवढ्या टाईममध्ये. आणि 63.2% त्या ठिकाणी डिसइंटिग्रेट होतील. ठीक आहे. त्यानंतर डीके कॉन्स्टंटचे डेफिनेशन विचारतात, त्यातली कोणती तरी एक लक्षात ठेवा. सो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रेडिओॲक्टिव्ह डीके dN/dt इज लॅम्बडा टाइम्स nt. हे आपल्याला माहिती आहे. सो लॅम्बडा इज dN/dt अपॉन nt. याच्यावरनं डेफिनेशन तयार होते डीके कॉन्स्टंटची. द रेशिओ ऑफ कोणाचा रेशिओ? हा dN/dt आणि nt मधला. द रेशिओ ऑफ रेट ऑफ डिसइंटिग्रेशन, dN/dt म्हणजे रेट ऑफ डिसइंटिग्रेशन, टू व्हॉट इज दिस nt? द नंबर ऑफ ॲक्टिव्ह न्यूक्लिआय प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. इट इज कॉल्ड डीके कॉन्स्टंट. ऑर यालाच dN/dt म्हणजेच काय? नंबर ऑफ ॲटम डिसइंटिग्रेट पर युनिट टाईम किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिसइंटिग्रेट पर युनिट टाईम. द अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिसइंटिग्रेटेड इन युनिट टाईम टू द अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट ॲट दॅट टाईम. nt म्हणजेच अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट ॲट दॅट टाईम. इट इज कॉल्ड डीके कॉन्स्टंट. ऑर आता आपण डीके कॉन्स्टंट, रेसिप्रोकल ऑफ डीके कॉन्स्टंट या टाईममध्ये काय बघितलं होतं की 36.8% ॲटम शिल्लक राहतात आणि 63.2% डिसइंटिग्रेट होतात. त्यामुळे तुम्हाला ही व्याख्या लिहिता येईल बघा. रेडिओॲक्टिव्ह डीके कॉन्स्टंट इज रेसिप्रोकल ऑफ टाईम ड्युरिंग विच the number of atoms in the radioactive substance reduces to 36.8% of the original number of atoms in it. किंवा याला आपण वेगळ्या प्रकारे लिहू शकतो. is the reciprocal of time during which the number of atoms in the radioactive substance काय reduces by किती 63.2% of the original number of atoms in it. असं पण तुम्हाला म्हणता येतं. ती व्याख्या मी काही लिहिली नाही, तुम्ही लिहू शकता. आणि लास्ट डेफिनेशन, रेडिओॲक्टिव्ह डीके कॉन्स्टंट इज रेसिप्रोकल ऑफ ॲव्हरेज लाईफ ऑफ अ रेडिओॲक्टिव्ह सॅम्पल. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहितीच आहे. रेसिप्रोकल ऑफ ॲव्हरेज लाईफ म्हणजेच डीके कॉन्स्टंट. तिथे पण आपण बघितली होती व्याख्या ती. ओके, हे झालं कंप्लीट थेअरी या चॅप्टरची 2021 साठीची. ओके, from tomorrow we will start numericals of this chapter. Okay, bye.